नमस्कार. VIP खाना खजानामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. खाना खजाना किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण बनवणार आहे सावजी खान पातोड्याची भाजी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धा पाव शेंगदाणे, अर्धा पाव तीळ, अर्धा पाव खोबरं, अर्धा पाव खोबऱ्याचा किस, 50 ग्रॅम खसखस, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, 1 चमचा हळद, 2 चमचे मसाला, 2 चमचे धनेपूड, 2 छोटे चमचे तिखट, सांबार, बारीक केलेला लसूण, मीठ चवीनुसार. आपण घेतलेला आहे कांदा बारीक चिरून, तेल घेतलेलं आहे 2 वाट्या, बेसन अर्धा किलो. चला तर आपण आता गॅस पेटवूया. मंद आचेवर शेंगदाणे भाजून घेऊ. आपले हे दाणे झालेले आहेत. आता खमंग असे भाजलेले आहेत दाणे. आपण हे बाउलमध्ये काढून घेऊ. आपण आता तीळ भाजणार आहोत. आपले तीळ आता तडतडले आहे. तीळ खमंग असे भाजलेले आहेत. आपण हे बाउलमध्ये काढून घेऊ. आपण आता खोबरं भाजूया. आपलं खोबरं तांबूस असं झालेलं आहे, लालसर. आपण आता हे काढून घेऊया. कढई गरमच आहे. आपण खसखस गरम कढईत भाजून घेऊ. आपण गॅस बंद केलेला आहे. गरम कढईतच आपण हे भाजून घेऊ. थोडासा तांबूस कलर झालेला आहे. आपण हे आता काढून घेऊ. तेल तापलेलं आहे. आपण आता कांदा फ्रायसाठी टाकू. आपला हा कांदा आता लालसर झालेला आहे. आपण हा काढून घेऊया. आपण हे शेंगदाणे बारीक करूया. आपण हे शेंगदाणे बारीक करू मिक्सरमध्ये. हे भाजलेले तीळ आहे. आपण हे बारीक करून घेऊया. आपले तीळचं कूट झालेलं आहे तयार. आपण यातली अर्धी खसखस घेऊया. हे भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे. आपण बारीक करूया.
यातच थोडा कांदा टाकूया, थोडंसं पाणी. आपण हे बारीक करूया. केलेली खसखस पण यात टाकू. हे बारीक केलेली पेस्ट आपण काढून घेऊ. आपण आता यात गॅस पेटवूया. आपण रस्सा फोडणी देऊ. आता प्रथम तेल टाकू. आपलं तेल तपलं की नाही हे थोडीशी मोहरी टाकून पाहूया. आपलं तेल तापलेलं आहे. आपण थोडीशी मोहरी टाकू. थोडंसं जिरं टाकूया. कढीपत्त्याचे पानं टाकूया. आपण हा बारीक केलेला मसाला तेलामध्ये टाकूया. आपण ही ओली पेस्ट बनवली होती ते टाकूया. कांदा, खोबरं, खसखस, थोडी लसण टाकूया पेस्ट. आपण हे मंद आचेवर जाड बुडाच्या कढईत मसाला तयार करत आहोत. आपण थोडीशी हळद टाकणार आहोत, थोडीशी धने पावडर, आयत्या पाकिटचा मसाल्यापेक्षा हा मसाला चांगला असतो. हा आपण खडा मसाला आणून तयार केलेला आहे, घरी बनवलेला आहे. या मसाल्याची चव पण खूप छान लागते. किराणा दुकानामध्ये हा मसाला मिळतो. हा खडा मसाला आणायचा आणि घरी तयार केला. याला वासही छान येते, चवही छान लागते. हे आपलं तिखट काश्मीरी लाल मिरचीचं आहे. हे कमी तिखट असते आणि याला कलर पण छान येते. हे आपण मिक्सरचं भांडं पाणी टाकून धुवून घेतलेलं आहे. आपण या भाजीमध्ये मीठ टाकणार आहोत, कोशिंबीर टाकणार आहोत थोडीशी. आता या रसाला उकळी येईपर्यंत आपण इकडे बेसन भिजवूया. पातोड्या बनवण्यासाठी आपण बेसन घेतलेलं आहे. यात थोडंसं मीठ टाकूया. याच्या गाठ्या नाही बनल्या पाहिजे. हे चांगलं एकजीव आपण भिजून घेतलेलं आहे. हे बेसन छान असं भिजून घेतलेलं आहे, मऊ. याची एक पण गाठ झालेली नाही आहे. हे आपलं शेंगदाण्याचं कूट आहे. हे बारीक केलेली खसखस आहे. हे तिळाचं कूट आहे. हा कांदा आहे लाल केलेला. आपण थोडासा खोबरा खीस टाकूया. थोडंसं तिखट, थोडंसं मीठ टाकू. थोडासा सांबार टाकूया. गरम मसाला. आपण अजून थोडासा मसाला टाकूया आणि या रसातला थोडासा रसा पण टाकू. हे ओलसर झालं पाहिजे म्हणून आपण थोडासा रसा टाकलेला आहे यात. हे पातोडीला टाकायचं. हा लावणार आहे.
हा आपला मसाला झालेला आहे. आता आपण डोशाचा तवा घेतलेला आहे. आपण यात पातोडी करणार आहे. आपण जो हा मसाला केलेला आहे इकडे लावावं लागते, तू इकडल्या साईडनं लावावं लागते, तू या साईडनं नाही लावावं लागते, उलटच कर. आपण हा दोन्हीकडून चांगला शेकून घेऊया. आता आपण दुसरा करूया. हा सर्वप्रथम 1-2 तुटते, पण प्रयत्न करून पाहायचा. आपण थोडंसं तेल टाकून दोन्ही साईडला भाजून घेऊ. आता याचे आपण पीसेस करून घेऊया. पलटू. आता आपण पलटवूया. हा मसाला थोडा पातळ केलेला आहे. जास्त झाला ना तो रोल नाही होणार मग. आता आपण प्लेट सजवूया. रसट नाही टाकू.
आपण या भाजीसोबत कैरी ठेवूया, टमाटे ठेवूया, निंबू आणि कांदा. आपली सावजी खान पातोड्याची भाजी झालेली आहे. तुम्ही करून बघा. आपणास जर ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.